नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील ज्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. ओके, त्यांच्या अपडेट आपण सविस्तर पाहूयात एक एक करून. ओके, 5 जानेवारी 2026चे अपडेट आहेत. ओके, पहिली अपडेट आहे देवेंद्र फडणवीस. ओके, यांची एक स्टेटमेंट आहे की BJP नेते फडणवीस यांनी सरकारवर आरोप केला की राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प मंदावले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी अपेक्षित धोरणे वेळेवर लागू केले जात नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. ओके, आगामी महापालिका निवडणुकांसाठी BJPची रणनीती ठरवली जात आहे थोडक्यात. ओके, म्हणजेच की भाजपचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की काही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्प अपेक्षेप्रमाणे पुढे आता सध्या सरकत नाही आहेत. तसेच शेतकरी आणि कामगारांसाठीच्या ज्या योजना आहेत आखलेल्या वेळेवर लागू होत नसल्याची त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओके, याचबरोबर येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपाने रणनीती आखण्यास आता सुरुवात केल्याची माहिती दिलेली आहे. ओके, दुसरी अपडेट आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. राज्यातील सामाजिक आणि आर्थिक योजनांवर टीका करणाऱ्यांना त्यांनी सावध केले की विरोधी पक्ष फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी मुद्दे मांडत आहेत आणि शिवसेना आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत उमेदवार निश्चित करत आहेत. आता यात कसं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या बेसिकली टीकेला उत्तर देताना असे म्हटले आहे की त्यांनी काही पक्ष फक्त राजकीय त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी राज्याच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत वारंवार. तसेच ते म्हणाले की शिवसेना जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडत राहील, हे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटन मजबूत केले जात आहे. ओके, तसेच तिसरी अपडेट आहे शरद पवार यांच्या संदर्भात. NCP प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि महिला कल्याण योजना यावर नवे निर्देश दिले. पवार यांनी राज्यातील धोरणे सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे प्रस्ताव पुढील अधिवेशनात मांडणार असल्याचे संकेत दिले. ओके, म्हणजेच बेसिकली की जे शरद पवार जे नेते आहेत NCPचे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफी आणि महिला कल्याण योजनांबाबत महत्त्वाचे प्रस्ताव आता मांडले आहेत. ते म्हणाले की राज्यातील आर्थिक आणि सामाजिक धोरणांमध्ये काही सुधारणा आता करण्याची आवश्यकता खूपच आहे आणि पुढील अधिवेशनात या संदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी खुद सांगितले आहे. ओके, नंतर आहे OAC यांच्याबद्दल अपडेट. AIMIM नेते OAC यांनी पवार आणि इतर नेत्यांवर आरोप केला की राज्यातील काही धोरणांमध्ये पक्षपात केला जात आहे. ओके, आणि त्यांनी लोकशाही प्रक्रियेवर लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. OAC यांनी हे विधान आगामी निवडणूक रणनीतीत मोठ्या चर्चेचे कारण ठरत आहे. ओके, असुद्दीन ओवैसी जे तुम्हाला माहितीच असतील AIMIMचे नेते. ओके, सो त्यांनी असुद्दीन ओवैसी यांनी काही राज्य धोरणांवर आक्षेप घेत काही निर्णयांमध्ये पक्षपात होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लोकशाही प्रक्रियेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. ओके, आणि आगामी निवडणुकांमध्ये त्यांचा पक्ष सक्रिय राहणार असल्याचे त्यांचे आदेश आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला सांगायचं झालं तर AIMचे नेते OAC यांनी शरद पवार यांच्यावर असा आरोप केला आहे की राज्यसभेत मनमानी पद्धतीने उमेदवार निवडण्यासाठी संख्याशास्त्र बदलले जात आहे सध्या. ओके, सो हा मुद्दा राजकीय वाद वाढवणारा ठरत आहे. ओके, नंतरचे अपडेट बघू आपण राज ठाकरे यांच्या संदर्भातली. ओके, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील महापालिका निवडणुकीत आपला सहभाग आता जाहीरपणे सांगितला आहे. ओके, त्यांनी स्पष्ट केले आहे की स्थानिक जनता आणि विकासासाठी आमची टीम पूर्णपणे सज्ज आहे. राजकीय हालचालीमुळे राज्यात युती व सत्ता समीकरण बदलण्याची सध्या शक्यता आहे. ओके, म्हणजे सांगायचं झालं तर मनसे प्रमुख जे आहेत राज ठाकरे यांनी राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये आपला पक्ष पूर्ण ताकदीने उतरवणार असल्याचे सांगितले आहे स्पष्टपणे. ते म्हणाले की स्थानिक प्रश्न आणि विकास कामे हाच त्यांच्या पक्षाचा प्रमुख अजेंडा असेल. स्थानिक प्रश्न आणि विकास कामे. ओके, आणि थोडक्यात अपडेट द्यायचे झाले
तर आजच्या प्रमुख राजकीय घडामोडी आहेत की देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे प्रकल्प आणि योजनांवर त्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी शेतकरी व महिला योजनांवर चर्चा केली आहे. ओवेसी यांनी धोरणांवर प्रश्नचिन्ह उठवले आहे आणि राज ठाकरे निवडणुकी तयारीत सुरू आहेत. ओके, सो त्यामुळे राजकीय राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापलेले दिसत आहे. ओके, धन्यवाद. जर तुम्हाला असेच अपडेट हवे असतील छोटे आणि एकदम क्विक तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.